तर चला फ्रेंड्स, आज आपण जाणार आहोत महाराज बाग प्राणी संग्रहालय नागपूर. हे आम्ही आधी मेट्रोमध्ये होतो. आधी मेट्रोमधून बसलो, म्हणजे लोकमान्य नगर नागपूर इथून बसलो आम्ही. हे बघा बाहेरचा नजारा मेट्रोतून दिसत आहे. नागपूर खूप सुंदर. हे बघा, हे आलिशा नागपूर आहे. ऑरेंज सिटी म्हणलं जाते कारण की झाडं खूप आहेत तिथं. हे बघा, आम्ही लोकमान्य नगरहून मेट्रोतून उतरलो. हे माझे BMEचे मित्र आहेत. त्या सर्व मित्रांसोबत गेलो. ते लिफ्टमधून उतरलो आम्ही आणि निघायला लागलो. मग हे विचार करत आहे की आपण कोणीकडं जावं, कोणीकडं रस्ता आहे जाण्याचा, इकडं की इकडं. मग त्यांनी डिसाईड केलं, मॅप वगैरे बघला आणि मग निघाले. विचार करू लागले ॲटोनं जायचं की पायानं. इथून 1 ते 1.5 किलोमीटर आहे. हे कोणतं स्टेशन आहे? झाशी राणी स्टेशन, मेट्रो स्टेशन. बघा, हे बघा, हे झाशी राणी चौक. इथून आम्ही नंतर डिसाईड केलं की आपण पायानं जाऊ. नंतर पायानं जाऊ. हे बघा, महाराज बाग प्राणी संग्रहालय. इथं आम्ही पोहोचलो. नंतर ते बाहेर चालू. नंतर मध्ये गेलो. इथं खूप सारे स्टॉल लागलेले होते. पाणीपुरी, आईस्क्रीम, पावभाजी, पुरी भाजी, म्हणजे खूप खायचं होतं. नंतर मित्र म्हणे आपण फक्त चाय पिऊ. तर आम्ही बसलो. नंतर इथे चहा घेतली. हे बघा, हे सगळे स्टॉल लागलेले. तिथे गेले, विचारले, चहा महाग होती म्हणून वापस आले आणि दुसरीकडे चहा प्यायला गेले. हे बघा, लई गर्दी आहे इथं. लई सहल वगैरे येते, म्हणजे शाळेतली मुलं, लहान मुलं येतात ना, ते पण येतात इथं. कपल्स सगळे येतात इथं. हे बघा, हे बाहेरचा एरिया आहे बरं. हे मध्ये नाही गेलो अजून आपण. हे चाय प्यायले. चला म्हणले, चहाच पिऊ, कमी पैशात होऊन जाते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी चहा घेतली आणि मग मी गेलो तिकीट काढण्यासाठी. तिकीट काढण्याच्या आधी हा माझा मित्र नागपूरहून गावाकडे जाणार होता. तो त्याने विचार केला की आपण काहीतरी घरी न्यावं लहान लेकरांसाठी. मग त्याने खेळणे वगैरे घेतली बरेचसे त्याने आणि त्याच्यासोबतच्याने. गावाकडं म्हणजे चांगलं वाटते ना, आपण काही वस्तू नेली भेट वगैरे, तर खूप छान वाटेल. त्यानंतर आम्ही हे वस्तू घेतल्या आणि निघालो. हे आउटलुक आहे. खूप सारे दुकानं वगैरे, लई गर्दी होती, खूपच जास्त गर्दी होती. हे विचार करायला पैसे टाकू की नको. नंतर म्हणलं टाकू, जाऊ दे. हे किती भारी भारी खेळणे आहेत. त्यानंतर मी गेलो, तिकिटाची लाईन बघली आधी. मग मी सर्वांना म्हणलो मी एकटाच जातो आणि तिकीट काढून येतो. मग त्यानंतर सगळ्यांनी आम्ही पैसे गोळा केले आणि मी तिकीट काढायला गेलो. तेव्हा बघा, हा लाईन होती. मग जवळजवळ गेला. हा तिकीट अडल्टसाठी 40 रुपये आहे आणि चिल्डसाठी 20 रुपये आहे. मी तिकीट आणले आणि सर्वांना दिले, सर्वांना वाटले. नंतर आमची तयारीमध्ये जाण्याची. त्या काकाने आमचे तिकीट घेतले आणि आम्हाला मध्ये सोडले. हे अर्धा फाडत आहेत, अर्धा आमच्याजवळ देत आहेत आणि अर्धा ते ठेवत आहेत. 50-50. तिथून आम्ही मध्ये गेलो. ह्या काकाने तसंच केलं. चला, हे आता आम्ही मध्ये विचार केला की एका काठाकून बघत जायचं सर्व. हे एरिया आहे सगळा महाराज बाग. मी एरिया दाखवतो, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की नागपूरमध्ये बरेचसे प्लेसेस आहेत की आपल्याला ते फिरायचे आहेत आणि ते फिरून मी रेकॉर्डिंग करून तुम्हाला दाखवेन. तर केलं का आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही? आणि एखादी जागा असेल नागपूरमध्ये फिरायची तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये टाकून द्या. आम्ही ते नंतर तिथे गेल्यानंतर त्याचा व्हिडिओ टाकेन तुम्हाला. हे आम्ही असं बघत बघत गेलो. कमेंट प्लीज. हाती इथे खाली पूर्ण पाणी भरून राहते. पण सध्या कसं आहे, सीझन नाही, म्हणजे तेवढी पण पब्लिक नाही आहे, पण तेवढी नाही. बघा ना, गर्दी आहे पण तेवढी नाही. लहान लेकराचं खेळायचं वगैरे आहे मध्ये इथं या साईडला. हे बघा, हे सर्व पब्लिक. यांनी विचार केला मध्ये खेळायचं का, हे नको म्हणले, मग बाहेर फिरू.
गेलो मध्ये आम्ही, हे फिरत आहे. तर आधी आम्हाला वाटलं मध्ये काहीच नसेल म्हणून, म्हणजे काही असेल नसेल, आम्ही मग असंच फालतू आणि फिरत गेलो फक्त. नुसतं बोर होऊ लागलं गेल्या गेल्या. पण नंतर आम्हाला काय दिसलं सांगू का तुम्हाला दमा? इथं बघा काय दिसते, काय दिसते, काय दिसते, बघा 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 बघा. आता बघा, आता बघा 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 बघा. हरिण, आम्हाला हरिण दिसली. इथं बघा काय दिसते. दिसलं का? दिसला का? वाघ आहे, वाघ. टायगर, टायगर आहे, टायगर. दिसला नाही तुम्हाला? दमा एक मिनटं. आता बघा, आता बघा, आता बघा, आता बघा, आता बघा. ते 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 बसला, ते बसला, ते बसला. ते उठला आता. लईच यार, टायगर वाळून गेला पण ना, तेवढा काय असं नाही. त्याला कोंडू कोंडू वाळून टाकला. पण भारी होतं बघायला. म्हणजे मी पहिल्यांदा बघला होता ना टायगर होल लाईफमध्ये. ते आमच्याकडे बघू लागला तेव्हा मला भीती वाटू लागली. पण नंतर कळालं हे कोंडू नाही, हे काहीही करू शकत नाही. हे बघा टायगर किती खतरनाक आहे, बापरे. त्याला पाणी पियायला वगैरे ते करून दिलेलं आहे तिथं. हे काय आहे की हे मला ओळखूच आलं नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका, मला पण कळेल. काय दिसते हे? काय आहे? हा इकडून तिकडं पळतोय, तिकडून इकडं पळतोय. बघा कसं आता जाते मध्ये घरात जाऊन बसते. ऊन लागायला म्हणजे आता घरात जातो. हे नंतर आम्ही असं आलो इकडं दुसरे. पण वाघ पाहून खूपच छान वाटलं. नंतर इकडं हरणे वगैरे होते. ही हरण दिसतात का? हरण, काळवीट काय म्हणतात ते. हे त्यांचं हेच आहे, झुंडच आहे त्यांचा. लय आहेत ते. ते सगळे हरण, काळवीट, रोही काहीतरी म्हणतात वाटते, ते पण आहे वाटते. ते 12 शिंग आहे का? तेवढे शिंग मोठाले दिसतात त्याचे. हे सगळे आहेत. हे इथं पण आहेत. हे हे जवळ आलं. हे हरिण आहे वाटते बहुतेक तर. सगळे बिचारे कोंडून ठेवले यांनी. तुम्हाला हे खरंच चांगलं वाटते का असं प्राण्याला कोंडून ठेवणं वगैरे? मला तर अजिबात चांगलं वाटत नाही. आपल्या फायद्यासाठी त्यांना आपण कोंडून ठेवतोय. ते पूर्ण जंगलभर हिंडणारे प्राणी आहेत. असं थोडं त्यांना कोंडून ठेवू शकतो आपण. हे आम्ही नंतर गेलो, ते हरणं वगैरे बघले, नंतर गेलो परत हरणं बघायला आलो. इथून काय दिसले नाही. नंतर हां हे बघा, इथं काय दिसते? काहीच नाही. इथं फक्त गर्दी दिसू लागली, मध्ये काहीच दिसणं गेलं. चला म्हणलो. नंतर गेलो तर इथं मला अस्वल दिसला. अस्वल, बापरे. हे अस्वल बघ, पाय करतो येतो. ते काळा काळा आहे ना, अस्वल आहे. पहिली बार पाहिला ना मी. हे सगळे अस्वल आहेत. बघा अस्वल किती भारी आहे. हे अस्वल ते तिकडे गेला. बोकर ते बरं, लय बोकर ते अस्वल. किती केस लांब लांब आहे तिथं काळावर. ते पलीकडला छोटा दरवाजा आहे ना, रात्री त्याच्यात तो त्या घरात बसतो, दिवसा बाहेर आपल्यासाठी. बघ सगळं उकरून टाकलं अस्वलनं. हे बिबटे आहेत. हे दिसते नाही कोणत्या झोपलेला, हे बिबटे आहे. बघ बिबट्या कसं झोपला. बघ बघ ते झोपलेला बिबट्या आहे. मस्त झोपला जेवून खाऊन. बिचाऱ्यांना बघा कसं कोंडून ठेवले. आणि हे बरोबर नाही बरं, असं चांगलं नाही ना हे. इकडं काय माकड वगैरे काहीतरी होतं वाटते. काय होतं, काय होतं, काय होतं? येत काय? हे माकड, त्यांनी माकड पण कोंडून ठेवले. हे खात आहेत.
याच्यात पण माकड आहे छोटावाला. हे बघा किती गर्दी आहे, बघा किती प्राणी बघायसाठी आले. हे मोर दिसते का? हे मोर आहे, मोर मोर. नंतर आम्ही पुढे पुढे गेलो. हे बघा किती भारी नजारा आहे, एकदम शांत वातावरण आहे बसण्यासाठी. तर इथून काय दिसते? काहीच नाही. हिरवगार आपलं मस्त फिरायला इकडं. झाडं वगैरे लय हात, लय म्हणजे लय मोठं आहे. एक अख्खा दिवस जाते तिथं बघा. एकदा गेलं का आपण, एकला एक दिवस जाते. हे सगळे माझे BMEचे मित्र आहेत. इथं बघायला गेलो तर इथे चिमण्या होत्या, सगळ्या सगळ्या प्रकारच्या चिमण्या इथं होत्या. हे बघा हे चिमण्या, चिमण्या सुद्धा कोंडून ठेवल्या बाबा ना. हे बरोबर नाही बरं असं, पण जाऊ द्या, आपण बघू, आपण एन्जॉय करू. विलाज नाही त्याला, आपलं कोणी ऐकणार नाही ना, त्याच्यामुळं हम तो एन्जॉय करेंगे. हे चिमण्या, हे पोपट, चिमण्या हे खूप चिमण्या आहेत, खूप चिमण्या. नंतर आलो, हे आहे नाही बुडता मी आहे, बरं ही गाडी होती तिथं फिरायला. अशी पैसे जादू जास्त आहेत ते गाडीने फिरू शकतं. हे कपल एकच दिसते ना, दमा दुसरं पण येते. बिचारे कपलला कोंडून ठेवले, यांना करमत असेल का बरं एका जागी. आपण बघतोय त्यांच्याकडं. हे कपल्स किती मस्त आहेत बघा बरं. शहामुर्ग काहीतरी म्हणतात वाटते ना, आणि यांचं पण नाव कमेंटमध्ये सांगा मला, कारण की मला यांचं नाव माहीत नाही आहे. तुम्ही सांगा. हे कपल ये बघू लागला, मेरी भी कल कब गर्लफ्रेंड आएगी ऐसी, मेरे आमने सामने ऐसा बोल रहा था. हे कपल्स मस्त वाटलं, पण पाहून छान वाटलं. हे मी आहे. हे भूत बंगला वगैरे आहे इकडं. खूपच गर्दी होती, पण आम्ही गेलो त्या दिवशी. हे कपल्स बघ कसे हिंडतात, कपल्स बघ बघ बघ. आम्ही इथंच साईडला फिरू लागलो, बघा हे कसं चालतंय. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सगळं बघा, मुली कशा आहेत फिराय.
हे आपण गोल राऊंड घेऊ ना, गोल राऊंड घेतला आणि इथं आलेलो आहे आपण गोल राऊंड घेऊ. बघा किती गर्दी आहे इथं, लई जास्तीच सहल येत आता. शाळेमध्ये सहल काढत नसतात का, ते बघा सगळे मुलं मुली लहान आहेत, गर्दीच गर्दी. तुम्ही अवश्य भेट द्या एकदा. हे दिसते का घर, या घरात मासोळ्या आहेत. तुम्हाला मासोळ्या दाखवता थांबा मी. हे मध्ये जात आहे मी, एक मिनटं. हे बघा या घरामध्ये सर्व मासोळ्या, सर्व प्रकारच्या मासोळ्या, खेकडी, अजून कासव, कासव पण आहे. हे मध्ये गेलो, हे बघा, माय गॉड, लहान लहान मासोळ्या. हे मासोळ्या, हे किती गर्दी होती बघा. हे फोटो काढा. अरे मी फोटो काढलेले आहे, फोटो म्हणजे व्हिडिओ. हे मासोळे 5 किती भारी आहेत, कसे फिरत आहेत. हे इथे पण आहेत. ही हे सर्व मासोळ्या आहेत. ही कसली दिसते. ही पांढरी मासोळी किती व्हाईट व्हाईट आहे, एकदम पांढरी शिपत, पांढरी शुभ्र. हे मासोळी आहे. ही कशी आहे बघा बरं, हे लई वेगळी दिसली मला ही मासोळी. ही मासोळी हे आता आमचं सगळं फिरणं झालं, तर आता आम्ही काय करणार होतो, वापस निघणार होतो घरी. हे आमचं सगळं फिरणं झालेलं आहे. चला म्हणलो डबल एकदा मासोळ्या बघून येऊ. हे म्हणे मग काय म्हणे, खेळू म्हणे. 50 रुपयात तिकीट काढलं, वरी गेला, वरून खाली यायचं बघा. ते फ्री फायरमध्ये नसते का तसं. ते वरी चढले आता, नंतर उडी खायची वरून, ते खाली येते. ते बघ, ते बघ, खाली 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 खाली, यानं ढकलून दिलं मग.
हे यांना पण उडी खाली बघ 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 कसं कचरा द्यायला. पण हे भिनं गेलं, त्याच्या आधीच भिऊ लागलं. नंतर आम्ही काय केलं, हे खाल्लं वगैरे काय तर जरा नाश्ता केला. इथं लय मजा आली बघा. यांचं बिल लय घेतलं आमच्याकडून. ही मॅगी दिसते काही 90 रुपयाला मॅगी लावली, लस्सी 70 रुपयाला लावली, खूपच महाग घेतलं. नंतर आम्ही गेलो मेट्रोनं घरी. आम्ही आमच्या स्टेशनला पोहोचलो आणि नंतर उतरलो.